Hello students. So continuing to our last lecture, that is adulteration and the substitution. So in this chapter one more point is there, which is nothing but the evaluation of the crude drug. Okay, as we have seen, that is the adulteration and substitution can be done into the crude drugs. So to identify these adulterants or the substituents, we need to evaluate the crude drug. Okay, so that evaluation केलं गेलं पाहिजे whether the drug is adulterated or not adulterated हे ओळखण्यासाठी. So there are different methods for the evaluation of the crude drug. Okay, so what is the evaluation of the crude drug and what are different types of evaluation, these are we are going to see in detail. Okay, so evaluation of the crude drug means what? The confirmation of its identity and determination of its quality and purity and detection of nature of the adulteration. Okay, so evaluation म्हणजे काय? कन्फर्मेशन ऑफ इट्स आयडेंटिटी, म्हणजे त्या ड्रगची आयडेंटिटी कन्फर्म करणे, म्हणजे तो ड्रग जो आपण ज्याच्यासाठी आपण आयडेंटिफिकेशन करतोय तो ड्रग तोच आहे का ह्याचं कन्फर्मेशन मिळतं. ॲज वेल ॲज डिटर्मिनेशन ऑफ इट्स क्वालिटी, म्हणजे त्याची क्वालिटी आणि प्युरिटी हे दोन्ही गोष्टी आपल्याला तिथे लक्षात येतात. अँड डिटेक्शन ऑफ द नेचर ऑफ द अडल्ट्रेशन इफ देअर इज. ओके, आणि त्यासोबत आपल्याला तिथे काय कळतं, इव्हॅल्युएशनमध्ये अडल्ट्रेशन आहे का आणि असेल तर ते कोणत्या टाईपचं आहे. ओके, सो द बेसिकली इव्हॅल्युएशन इज नथिंग बट दी कन्फर्मेशन ऑफ आयडेंटिटी अँड डिटर्मिनेशन ऑफ इट्स क्वालिटी. ओके, सो कन्फर्मेशन कशाचं होतं? क्रूड ड्रगच्या आयडेंटिटीचं आणि त्या ड्रगचं डिटर्मिनेशन केलं जातं और ऑफ इट्स क्वालिटी अँड द प्युरिटी, म्हणजे ड्रगची क्वालिटी चांगली आहे की नाही आणि प्युअर पण आहे की नाही हे ओळखलं जातं. ॲज वेल एज वी आर डिटेक्टिंग द अडल्ट्रंट्स ॲज वेल और वॉट नेचर ऑफ द अडल्ट्रंट इज in that we are going to study in the evaluation. Okay, so there are different type of the evaluation, which is nothing but the organoleptic evaluation, microscopic evaluation, physical evaluation, chemical evaluation and the बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन. आता त्याच्या नावावरून तुमच्या लक्षातच आलं असेल. ओके, ऑर्गॅनोलेप्टिक म्हणजे जसं की आपण त्याचा मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स चेक करतो, मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टर्समध्ये त्याचे मायक्रोस्कोपिकल इव्हॅल्युएशन करतो. ओके, फिजिकलमध्ये आपण त्याचं पॅलासाइड रेशो वगैरे ते आपण बघूयात येतं पुढे जाऊन. केमिकलमध्ये आपण त्याचं केमिकल चेक करतो कॉन्स्टिट्युएंट, आणि बायोलॉजिकलमध्ये ॲसेस परफॉर्म करतो. ओके, सो फर्स्ट आपण आता इथे बघणार आहे विच इज नथिंग बट द ऑर्गॅनोलेप्टिक evaluation. Okay, so it means evaluation of the drug by organ of सेन्स. ओके, सेन्स ऑर्गन यूज करून ह्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन केलं जातं. सो बेसिकली काय केलं जातं? कलर, ओडर, टेस्ट, साईज, शेप, these are the features can be identified by the touch or the texture. This can be evaluated by this method. Okay, next is the, so it is the technique of क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन. ओके, ही जी टेक्निक आहे याच्यामध्ये आपल्याला काय कळते? ड्रगची क्वालिटी कळते, वी कॅन से. ओके, सो क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन विच इज बेस्ड ऑन द स्टडी ऑफ दी मॉर्फोलॉजिकल अँड द सेन्सरी प्रोफाईल ऑफ दी होल ड्रग. ओके, सो बेसिकली आपण मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आणि सेन्सरी प्रोफाईल म्हणजे टच आणि टेक्स्चर कसा आहे ड्रगचा याच्यावरून आपण त्याची क्वालिटी डिसाईड करतो. ओके, सो द फ्रॅक्चर सरफेस इन द सिंकोना, क्विलिया, कॅस्करा बार्क आर द अँड क्वॅशिया वूड आर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक. जे बार्क आहेत त्या बार्कमध्ये काय केलं जातं? त्याचे फ्रॅक्चर्ड सरफेस म्हणजे ते तोडल्यानंतर फ्रॅक्चर केल्यानंतर त्याचा सरफेस कसा निघतो त्याच्यावरून ओळखलं जातं वेदर इट इज प्युअर ऑर नॉट. अगेन द अरोमॅटिक ओडर ऑफ द अम्बेलिफेरस फ्रूट्स अँड द स्वीट टेस्ट ऑफ द लिक्वराइज. ओके, सो अरोमॅटिक ओडर ऑफ द अम्बेलिफेरस फ्रूट जसं आपण बघितलं, ड्रग्स ॲक्टिंग ऑन the drugs which are act as a carminatives. These are nothing but the umbelliferous fruit, which are known for its volatile oil content, and volatile oil content have a particular aromatic odor. So umbelliferous fruit can be identified by their aromatic odor. Then sweet taste of the liquorice म्हणजे काय? ज्येष्ठ मध्येला म्हटलं जातं मराठीमध्ये. ओके, सो liquorice आर द एक्झाम्पल ऑफ दिस टाईप ऑफ द इव्हॅल्युएशन where odor of the drug depend on the type and quality of odorous principle. ओके, सो इव्हॅल्युएशन केलं जातं जिथे ओडर जो आहे, म्हणजे जसं सॉम्फ असेल फॉर एक्झाम्पल फनेल आपण मार्केटमध्ये खरेदी करायला गेलो आणि इफ इट डज नॉट हॅव पर्टिक्युलर ओडर, त्याला जर ओडर नसेल तर आपण ते घेऊ का? ऑब्वियसली नॉट, बिकॉज वी कॅन से इट इज इन्फिरियर क्वालिटी ऑफ दी फनेल. ओके, सो its type and quality is obviously depend on the odorous principle, which is nothing but because of the volatile oil. Okay, next is the
shape is also important. Then color, okay, shape is obviously the if the Sarsaparilla, these are the drugs are there, these must have the cylindrical shape. Then podophyllum have a subcylindrical shape, or the aconite have a conical shape, so it have a particular shape. Okay, so color means external color which varies from the white to brownish or the black. Okay, त्याच्यावरून ते ठरलं जातं. Then taste, okay, so this type is felt by the taste is felt by the epithelial layer of the tongue, and it may be acidic, which we can say is sour, or the saline like salt like taste. Then saccharine, sweetish, butter or tasteless, which is nothing but the possessing no taste. Okay, so this is about the organoleptic इव्हॅल्युएशन, ज्याच्यामध्ये आपण कलर, ओडर, टेस्ट या गोष्टी आपण तिथे बघितल्या. नेक्स्ट इज द मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन. सो इट इन्व्हॉल्व द डिटेल एक्झामिनेशन ऑफ द ड्रग अँड इट कॅन बी यूज टू आयडेंटिफाय द ऑर्गनाइज्ड ड्रग बाय देअर known histological characters. Okay, so obviously it is used for the organized drug, it is actually also used for the unorganized drug, but basically organized drug साठी हे जास्त यूज केलं जातं. कशाने ते आयडेंटिफाय केलं जातं? बाय नोन हिस्टॉलॉजिकल कॅरेक्टर. आपल्याला त्याचे कॅरेक्टर्स माहीत असतात ऑलरेडी, त्याच्यावरून ते स्टडी केलं जातो. इट इज मोस्टली यूज फॉर द क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन ऑफ द ऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग इन एंटायर अँड द पावडर फॉर्म ऑफ विथ द हेल्प ऑफ द मायक्रोस्कोप. ओके, सो याच्यामध्ये काय केलं जातं? क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं ड्रगचं विथ द हेल्प ऑफ द मायक्रोस्कोप. ओके, सो एंटायर ड्रग किंवा पावडर फॉर्ममध्ये सुद्धा याचा स्टडी केला जातो. ओके, सो याच्यामध्ये अगेन देर आर 2 टाईप्स. ओके, कम अंडर द मायक्रोस्कोपिकल इव्हॅल्युएशन विच इज नथिंग बट द क्वालिटेटिव्ह मायक्रोस्कोपी अँड दी क्वांटिटेटिव्ह मायक्रोस्कोपी. ओके, सो क्वालिटेटिव्ह मायक्रोस्कोपीमध्ये काय करतो? बाय युझिंग द मायक्रोस्कोप डिटेक्टिंग व्हेरियस सेल्युलर टिश्यूज, ट्रायकोम, स्टोमॅटा, स्टार्च, कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स और द अलियुरोन ग्रेन. आपण याच्यामध्ये काय करतो? सेल्युलर टिश्यूज असतील किंवा ट्रायकोम, स्टोमॅटा असतील, पॅलासाइड रेशो असेल, या गोष्टी काय करतो इथे आपण स्टडी करतो. ओके, सॉरी, नॉट पॅलासाइड रेशो, अलियुरोन ग्रेन्स असतील, ऑक्झलेट क्रिस्टल्स असतील, जे आपण ट्रान्सफर सेक्शनमध्ये बेसिकली ऑब्झर्व करतो. ओके, जसे सेल्युलर टिश्यूज, जसं आपण विटे ऑब्झर्व केले फनेलमध्ये, किंवा आपण मस्क्युलर बंडल्स ऑब्झर्व केले. सो दीज थिंग्स आर कम अंडर द क्वालिटेटिव्ह मायक्रोस्कोपी. Second one is the quantitative microscopy, which aspect it is nothing but the aspect of the microscopy including the study of the stomatal number index, that is the stomatal index, palisade ratio, Van Islet number, size of the starch grain, length of the fiber. These are the things we are going to study in the quantitative microscopy, and it is most important. Okay, stomatal number, palisade ratio, Van Islet number या गोष्टी तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जातात. ओके, सो फर्स्ट आपण बघणार आहे क्वालिटेटिव्ह मायक्रोस्कोपी. याच्यामध्ये फक्त आपण स्टोमॅटा म्हणजे काय आणि त्याचे बेसिक टाईप, ओके, एवढंच बघणार आहे. डायग्राम वगैरे इथे ड्रॉ करण्याची गरज नाही. ओके, स्टोमॅटा इट इज दीज आर सेव्हरल टाईप ऑफ स्टोमॅटा डिस्टिंग्विश बाय द फॉर्म ऑफ द अरेंजमेंट ऑफ द सराउंडिंग सेल्स. ओके, हे जे स्टोमॅटाचं सराउंडिंग सेल कसे आहेत त्याच्यावरती त्याचं ॲक्च्युली टाईप डिसाईड असतो. सो अनोमोसायटिक स्टोमॅटा इरेग्युलर कॉल्ड ॲज अ डिजिटॅलिस. ओके, so these are irregular in nature. Anisocytic, these are unequal called as celled धतुरा, ज्या धतुराच्या सेलमध्ये ऑब्झर्व होतात. डायसायटिक, सो परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर सेल असतात मेंथामध्ये जे ऑब्झर्व होतात. पॅरासायटिक, पॅरलल सेल्स असतात, and these are observed in a sena. And actinocytics, so 4 and more subsidiary cells enlarged radially on stomata. ओके, सो म्युकॅसी याच्यामध्ये ते मेजरली ऑब्झर्व होतं. ओके, सो याच्यावरती तुम्ही जस्ट यूज नीड टू नो स्टोमॅटा अँड इट्स टाईप. ओके, सो दे हॅड पुट दी डायग्राम ॲज वेल बोथ ऑफ दिस. ओके, सो प्रत्येकाचे इथे डायग्रामसुद्धा आहे. इफ यू विश यू कॅन ड्रॉ दिस. ओके, सो नेक्स्ट वन इज द ट्रायकोम्स. ओके, सो काही लीव्सवरती किंवा सीड्सवरती तुम्ही ऑब्झर्व केलं असेल असे हेअर्स असतात. सपोज हे लीफ आहे तर त्याच्यावरती तुम्हाला असे छोटे छोटे काय होतात हेअर्स दिसतात. दीज आर कॉल्ड ॲज अ ट्रायकोम्स. ओके, सो ट्रायकोम्स अगेन दीज आर ऑफ 3 टाईप्स. आपण जेव्हा नक्सोमिकाचा TS बघणार आहे तिथे आपल्याला ट्रायकोम्स मेजरली ऑब्झर्व होणार आहे. ओके, कवरिंग ट्रायकोम, ग्लँड्युलर ट्रायकोम अँड द हेडाथॉड ट्रायकोम. ओके, सो कवरिंग म्हणजे जे आउटर लेअरला असतात नक्सोमिका, कॅनाबिस, दत्तुरा, याच्यामध्ये ते मोस्टली ऑब्झर्व होतात.
Glandular trichome are observed in a Vesica or the digitalis, and the third trichome observed in a Piper beetle. Okay, so you just need to know, you need to write the trichome and 3 types of the trichome and all these things. Okay, so now this is the most important part, which is nothing but the quantitative microscopy, in which we are going to study the what is the pilocyte ratio, what is the stomatal number, what is the stomatal index, and how it can be calculated. Okay, so quantitative microscopy च्या under काय येतं, these things are come under this. Okay, so pilocyte ratio, it is defined as the average number of the pilocyte cells beneath the each epidermal cell. Okay, प्रत्येक epidermal cellच्या खाली जेवढे असे सपोज दिस इज द इपिडर्मल सेलचा वरचा लेअर आहे, त्याच्या खाली असे उभे असतात पॅलेसाइड सेल. जेव्हा आपण सेनाचा वगैरे TS परफॉर्म करू त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. ओके, सो या एका इपिडर्मल सेलच्या खाली किती नंबर येतात पॅलेसाइडचे, इट इज कन्सिडर्ड ॲज अ पॅलेसाइड रेशो. सो एक्झाम्पल त्यांनी दिलं ॲट्रोपा बेलाडोना 6 to 10, डिजिटॅलिस लँडटा 2.5 to 6.5. so this is the palisade ratio. Next is the stomatal number. So it is defined as the average number of stomata per square millimeter area of the epidermis. Okay, epidermis cell असेल त्याचा पर स्क्वेअर मिलीमीटर एरिया जो आहे त्याच्यामध्ये किती स्टोमॅटा येते, दॅट इज द नंबर ऑफ द स्टोमॅटल नंबर. ओके, सो अट्रोपा बेलाडोना हॅव 6 to 14 to 37.5. ओके, सो अप्पर सरफेसला जो आहे अँड लोअर सरफेसला 62.5, 93 to 174. ओके, सो दिस इज अबाउट द स्टोमॅटल नंबर. एक एक्झाम्पल तुम्ही याच्यातलं केले तरी मोर दॅन सफिशियंट. ओके, सो नेक्स्ट इज द स्टोमॅटल इंडेक्स. ओके, सो इट इज द पर्सेंटेज इन विच it is the percentage which the number of stomata form to the total number of epidermal cell. total number of epidermal cell ला किती स्टोमॅटा फॉर्म झालेले आहेत त्याच्यावरून हा कॅल्क्युलेट केला जातो. सो देर इज अ वन फॉर्म्युला, SI इज इक्वल टू S डिवायडेड बाय S+E into 100. so this is the formula used for calculating the stomatal index. Okay, so first we need to know what is the SI. so it is the stomatal index is equal to number of stomata per unit area. E is nothing but the number of epidermal cell in the same unit area. So this is the formula which is used for the stomatal index. Okay, so example is the Atropa belladonna. so only one example you have to done here. Okay, next is the Venn islet number. Okay, so the small area of the green tissue outlined by the Venn islet are termed as a Venn islet number. Okay, so the small areas of the green tissue. Okay, जे green tissue आहेत त्याला जो स्मॉलर एरिया जी आउटलाईन असते, ओके, वेनलेट्सनी, त्याला काय म्हटलं जातं, वेन इजलेट नंबर असं किंवा वेन इजलेट असं म्हटलं जातं. आणि दिस नंबर कॅन बी कॅल्क्युलेटेड फॉर द क्वांटिटेटिव्ह ॲनालायसिस. ओके, सो इट इज डिफाईन ॲज अ ॲव्हरेज नंबर ऑफ वेन इजलेट पर स्क्वेअर मिलीमीटर ऑफ द लीफ सरफेस मिडवे बिटवीन द मिडरिब अँड द मार्जिन. ओके, मिडरिब असेल आणि मार्जिन असतं याच्यामधला जो पर स्क्वेअर मीटर एरिया आहे, मिलीमीटर एरिया आहे लीफ सरफेसवरती, तो ॲज अ वेन इजलेट नंबर म्हणून काय केला जातो, कॅल्क्युलेट केला जातो. डिजिटॅलिस लॅनाटा आणि पर्प्युरा हे 2 एक्झाम्पल्स काय केले इथे दिलेले आहेत. सो दिस इज अबाउट द क्वांटिटेटिव्ह ॲनालायसिस ऑफ द ड्रग. ओके, नेक्स्ट इज द फिजिकल इव्हॅल्युएशन. सो फिजिकल इव्हॅल्युएशन मध्ये आपण बेसिकली मॉइश्चर कंटेंट, ॲश व्हॅल्यू वगैरे कॅल्क्युलेट करतो. सो physical constant are the sometime taken into consideration to evaluate the crude drug. Okay, so त्याच्यामध्ये फर्स्ट काय येतो, दॅट इज द मॉइश्चर कंटेंट. सो पर्सेंटेज ऑफ द ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इन द क्रूड ड्रग इट शुड बी मिनिमाइज टू कंट्रोल द मायक्रोबियल कंटॅमिनेशन. जर क्रूड ड्रगमध्ये मॉइश्चर कंटेंट असेल, इन सच केसेस व्हॉट विल हॅपन, देर मे बी चान्सेस ऑफ द contamination of the crude drug, or we can say the microbial contamination of the crude drug. Okay, so to avoid this, what we need to do, we need to calculate its moisture content. Okay, so how it can be evaluated, it can be evaluated in an oven about 105 degrees Celsius by the Karl Fischer method. Okay, या 2 मेथडने हे केलं जाऊ शकतं. देन फॉर एक्झाम्पल्स त्यांनी दिलेलं आहे अलो मॉइश्चर कंटेंट
can be tolerable, not more than 10% weight by weight. Okay, ergot digitalis, so not more than 5% weight by weight. So this is about the moisture content which is come under the physical evaluation of the crude drug. Okay, physical evaluation म्हणजे त्याच्यात येणार मॉइश्चर कंटेंट, आणि मॉइश्चर जर जास्त असेल crude ड्रगमध्ये then obviously it will may cause the microbial contamination. Next one is the viscosity. Okay, so it can be related by the viscometer. Viscometer नावाचं एक ॲपरेटस असतं ज्याच्याने कोणत्याही लिक्विडची विस्कोसिटी कॅल्क्युलेट केली जाते किंवा काउंट केली जाते. ओके, सो इट इज कॉन्स्टंट ॲट अ गिवन टेम्परेचर अँड इज ॲन इंडेक्स ऑफ इट्स कंपोजिशन. ओके, सो हे कॉन्स्टंट असते आणि त्याचं की इंडेक्स असतं कंपोजिशन काय काय आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावरती ते डिसाईड केली जाते. ओके, सो लिक्विड पॅराफिन kinematic viscosity not less than the 64 centistroke at the 37.8 degree Celsius. Okay, next is the important point which is nothing but the melting point. So parameter to judge the purity of the crude drug. Okay, quantitative च्या अंडर हा एक पॅरामीटर इथे यूज केला जातो, मेल्टिंग पॉईंट. ओके, सो फॉर एक्झाम्पल एक क्रूड ड्रग आहे ज्याचा आपण मेल्टिंग पॉईंट चेक करतो आहे. इफ इट इज अडल्ट्रेट देन ऑब्वियसली इट्स मेल्टिंग पॉईंट विल बी चेंज. ओके, सो एक्झाम्पल इथे दिलं आहे कोका बटर. एक्झाम्पल तुम्ही करू शकता 30 to 33 degree Celsius. Okay, next is the solubility. Okay, so castor oil in 3 volume of the 90% alcohol. तो ड्रग किती सोल्युबल आहे नॉर्मली, अँड इफ इट इज अडल्ट्रेटेड मग सॉल्युबिलिटीमध्ये कसा चेंज होईल हे आपण तिथे स्टडी करतो. ओके, सो कॅस्टर ऑइल 3 वॉल्यूम्स जे आहेत कॅस्टर ऑइलचे ते 90% अल्कोहोलमध्ये सोल्युबल होऊ शकतात. असा फर्टडाईन, कार्बन डायसल्फाईड, कोलोफोनी इन अ क्लोरोफॉर्म. ओके, सो दिस इज अबाउट द solubility. Next one is the optical rotation and it is calculated by the polarimeter. Okay, so certain substances have the property to rotate plane polarized light in the pure state or in a solution. Okay, plane polarized light prism वगैरे तुम्ही स्टडी केला असेल. ओके, सो ते रोटेट करण्याची काही ड्रग्समध्ये कॅपॅसिटी असते, म्हणजे त्याच्या सोल्युशन्समध्ये. त्याच्यासाठी आपण पोलरीमीटर यूज करून काय करतो, त्याची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी जी आहे किंवा ऑप्टिकल रोटेशन ज्याला म्हणतो ते आपण स्टडी करतो. इफ इट इज रोटेटेड टुवर्ड्स दी राईट साईड देन इट इज कॉल्ड ॲज अ डेक्स्ट्रो रोटेटरी, अँड इफ इट इज रोटेटेड ॲट अ लेफ्ट साईड इट इज कॉल्ड ॲज अ लिवो रोटेटरी. ओके, सो एक्झाम्पल्स आता याच्यातलं तुम्ही क्लो घ्या. एक्झाम्पल 0 डिग्री टू 1.5 डिग्री, हनी +3 डिग्री टू -1.5 degree. So these are the examples for the optical rotation. Next one is the refractive index. So when a ray of light passes from one medium to another, it bend from the original path. Okay, from its original path ती काय होते, bend होते. So this ratio of the velocity of light in vacuum and velocity of light in a substance is termed as a refractive index. Okay, RHS oil have a refractive index 1.4678 to 1.470. So these are the quantitative evaluation methods. ओके, नेक्स्ट वन इज द आपण आता इथे डायरेक्टली ॲश व्हॅल्यू म्हणजे काय बघणार आहे. ओके, सो ॲश व्हॅल्यू द रेसिड्यू रिमेनिंग आफ्टर इन्सिनरेशन ऑफ द इन्सिनरेशन टू ॲश content of the drug which simply represent inorganic salt, naturally occurring drug or adhering to it or deliberately added to it as a form of adulteration. ओके, जेव्हा आपण बर्न करतो, इन्सिनरेट करतो म्हणजे बर्न करतो, त्यानंतर जो रेसिड्यू राहतो इट इज नथिंग बट दी ॲश. ओके, ज्याला आपण ॲश म्हणतो. आणि त्या ॲशमध्ये जे इनऑर्गॅनिक सॉल्ट्स असतील किंवा नॅचरली ऑकरिंग ड्रग असेल किंवा अडरिंग सबस्टन्स असतील किंवा डेलिबरेटली ॲडेड काही कंटेंट असतील दॅट मे कॅन आयडेंटिफाईड. Okay, so to determine the ash content, plant material is burned and residual ash is measured as a total and acid insoluble ash. Okay, so burn केल्यानंतर जी ॲश येते ती कशी मेजर केली जाते, ॲज अ टोटल ॲश ऑर द ॲसिड इन्सोल्युबल ॲश. ओके, सो टोटल ॲश म्हणजे काय, द टोटल ॲश इज मेजर ऑफ द टोटल अमाऊंट ऑफ अ मटेरियल लेफ्ट आफ्टर बर्निंग and include ash derived from the part of the plant itself and acid insoluble ash. Okay, so
ही जी आहे टोटल ॲश जी आहे ती ओरिजिनल ड्रग बर्न झाल्यानंतर जी राहिलेली टोटल ॲश आहे इट इज कन्सिडर्ड ॲज अ टोटल ॲश. सो टोटल ॲश युजली कंटेन कार्बोनेट्स, ऑक्साइड्स, फॉस्फेट्स, सिलिकेट्स ऑर दी सिलिका. आणि ॲसिड इन्सोल्युबल ॲश जी आहे जी ॲसिडमध्ये घातल्यानंतर इन्सोल्युबल राहते अशी ॲश असते. म्हणजे काय असते, इट शुड बी इन्सोल्युबल इन द डायल्यूट HCl. and to check the adulteration, purity and quality, these should be check with the help of this insolubility method. Okay, so total ash value 5% weight by weight of the aloe, 3.5% weight by weight of the bale. Okay, so 6% weight by of the black catechu. And acid insoluble ash 3% weight by weight belladonna and 5% weight by weight cannabis. याच्यातले कोणतेही इझी जे वाटतात ते एक्झाम्पल तुम्ही करू शकता. ओके, नेक्स्ट इज द केमिकल एक्झामिनेशन. ओके, सो केमिकल एक्झामिनेशनमध्ये आपण काय करतो इथे, हे जस्ट आयडेंटिफाईंग द प्रेझन्स ऑफ द डिफरंट काइंड ऑफ द केमिकल कन्स्ट्रुएंट. सो बेसिकली अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स हे कसे आयडेंटिफाय केले जातात हे आपण याच्यामध्ये बघणार आहे. ओके, सो प्रिलिमिनरी फायटोकेमिकल स्क्रीनिंग ऑफ द extract for the different type of the chemical constituent should be followed by the qualitative chemical test to give the general idea regarding the nature of the chemical constituent present in the crude drug. So basically याच्यामध्ये काय करतं, प्रिलिमिनरी फायटोकेमिकल स्क्रीनिंगमध्ये याच्यामध्ये प्रिलिमिनरी फायटोकेमिकल स्क्रीनिंग जे आहे हे केलं जातं. आणि केमिकल कन्स्टिट्युएंट कोणते आहेत ड्रगचे, बेसिकली व्हॉट इट ॲक्च्युअली कंटेन, वेदर इट कंटेन द अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स, कार्बोहायड्रेट्स, these things can be identified. Okay, so जो एक्स्ट्रॅक्टेड पार्ट आहे, दिस एक्स्ट्रॅक्टेड पार्ट इज डिटेक्टेड फॉर द अल्कलॉइड्स. मग अल्कलॉइड्स आहेत की नाही हे कसं आयडेंटिफाय करायचं, बाय युझिंग द ड्रॅग अँड ड्रॉप फॉर दी मेयर्स रिएजंट. ओके, कार्बोहायड्रेट जर डिटेक्ट करायचं असेल तर तो कसा डिटेक्ट करायचा, बाय युझिंग द मॉलिश अँड द फेलिंग सोल्युशन. ग्लायकोसाइड्स कसं ग्लायकोसाइड्सचं डिटेक्शन कसं करायचं, बाय किलानी टेस्ट. फ्लॅवोनाइड्सचं कसं करायचं, अमोनिया अँड द शिनोडा टेस्ट. अँड सॅपोनिन डिटेक्शन कसं केलं जातं, बाय युझिंग द फेरिक क्लोराईड टेस्ट. ओके, प्रोटीन अँड फ्री अमिनो ॲसिड्स कसं केलं जातं, मिलियन्स रिएजंट टेस्ट. ओके, सो दीज आर द सम बेसिक थिंग्स. ओके, सो या ज्या टेस्टची नावं आहेत तुम्ही हे इथे पाठ करून घ्यायला पाहिजेत. कारण अल्कलॉइडसाठी कोणती टेस्ट वापरली जाते, कार्बोहायड्रेटसाठी बेसिकली कोणते रिएजंट्स यूज केले जातात हे आपण इथे बघितलं आहे. ओके, आणि हे सगळ्या मेथडमध्ये जर कोणतीच मेथड युजफुल नाही ठरली देन इट इज कॉल्ड ॲज अ बायोलॉजिकल मेथड. सॉरी, वी आर गो फॉर दी biological methods. Okay, so the drug which cannot be assayed by chemical or the physical means are evaluated by the biological method. Okay, so ह्याच्यामध्ये जनरली काय केलं जातं, डिटर्मिनेशन ऑफ द पेस्टिसाइड, आर्सेनिक और दी हेवी मेटल्स असतील, determination of the radioactive contamination असेल. ओके, सो दीज थिंग्स कॅन बी इव्हॅल्युएटेड बाय द ॲसेज. ओके, बायोॲसे यासाठी कॅरी आउट केले जातात, विच कॅन बी मेजर इन टू international unit standards. Okay, so this is about the adulteration, that is nothing but the adulteration, सबस्टिट्यूशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ द क्रूड ड्रग. याच्यामध्ये आपण अडल्ट्रेशन म्हणजे काय, कोणत्या कंडिशनमध्ये अडल्ट्रेशनच्या कंडिशन्स बघितल्या डिफरंट, ॲज वेल ॲज 2 टाईप्स बघितले अडल्ट्रेशनचे. सबस्टिट्यूशनसुद्धा कोणकोणत्या मेथडने केलं जाऊ शकतं ते आपण बघितलं. देन वी हॅव सीन दी इव्हॅल्युएशन, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनोलेप्टिक केमिकल असेल, फिजिकल असेल किंवा बायोसेज असतील, हे आपण डिटेलमध्ये बघितलं. ओके, सो दिस इज द 3rd चॅप्टर ऑफ युअर सिलेबस विच वी हॅव कम्प्लिटेड नाव अँड इट इज वन ऑफ द थेरॉटिकल पार्ट अँड इम्पॉर्टंट पार्ट. ओके, ज्या स्लाइड्स मी एक्सप्लेन केलेल्या आहेत त्या स्लाइड्सच फक्त तुम्ही लिहू शकता. अँड दिस इज द नोट्स फॉर युअर 3rd चॅप्टर. ओके, थँक्यू.